हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर उन्हाळा स्पेशल बघा, ताकामध्ये 2 चमचे बेसन पीठ घातल्याने एवढी भन्नाट रेसिपी तयार होते. तर तुम्ही एकदा बनवली तर बघा, सारखेच बनवाल आणि एक सोडून 2 भाकरी खाल, एवढी टेस्टी लागते. आता उन्हाळ्यामध्ये बघा, आपल्याला बऱ्याच वेळेला असं जेवण जात नाही, आंबट खायची इच्छा होते किंवा रोज रोज त्याच भाज्या खायचा कंटाळा येतो. मग तुम्ही असं घरगुती ताक घ्यायचा आणि त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालून मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, इथे मी एक टोप तापायला ठेवलेला आहे. गॅसवर एक टोप तापायला ठेवायचा आणि अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे. तर टोप चांगला गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तेल घालायचं आहे. आता तेल तुमच्या क्वांटिटीप्रमाणे तुम्ही घालू शकता. तर मी इथे 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेलामध्ये बघा, आपल्याला जिरी आणि मोहरी टाकायची आहे तेल तापल्यानंतर. आणि जिरी आणि मोहरी गरम तेलात छान तडतडल्यावर मग नंतर आपल्याला इथे मिरचीचे 2 ते 3 तुकडे करून टाकायचे आहे, हिरव्या मिरचीचे. आणि त्यानंतर इथे फ्रेश असं कढीपत्ता, तर मी इथे पुदिन्याची पानं 5 ते 6 टाकलेली आहे स्वच्छ धुवून. त्यानंतर लसूण अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. तर अजिबात वाटण्याची गरज पडत नाही. एवढी टेस्टी ही रेसिपी आहे ना, तर तुम्ही एकदा बनवा बघा, एवढी भारी लागते ना. तर एक सोडून तुम्ही 2 भाकरी खाल. तुम्ही बनवतच असाल, पण आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते. आता मिरची, कढीपत्ता, लसूण हे सगळं बघा तेलामध्ये छान फ्राय झाल्यावर त्यामध्ये थोडी कोथिंबीर आणि हिंग टाकायचं आहे. हिंगाने चव खूप छान लागते. आता बघा, फोडणी चांगली तयार झालेली आहे. त्यानंतर इथे हळद पावडर टाकायची आहे, हाफ टीस्पून. तर हळद पावडर छान तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला जे ताकामध्ये आपण बेसन पीठ मिक्स केलं होतं ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे कमी जास्त करू शकता. तर आता इथे बघा, बेतानेच पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही आहे. आणि ही आपली महाराष्ट्रीयन लोकांची आवडती रेसिपी आहे, ती म्हणजे कढी. आता कढी ही उन्हाळ्यामध्ये आपण बघा खूप आवडीने खातो. आंबट खायची इच्छा होते, जेवण जात नाही. मग असं आपण ताकाची कढी जर बनवली तर बरेच जण काय करतात, दही आणून कढी बनवतात किंवा दह्याची कढी बनवतात. तर त्यामध्ये असं बघा, कण वगैरे राहतात दह्याचे आणि त्याच्यापेक्षा ताकाची कढी खूप छान प्लेन आणि अगदी चवीला खूप छान लागते. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडंसं आपल्याला यामध्ये गूळ ॲड करायचा आहे. तर आंबट गोड अशी खूप छान चवीला लागते आणि फोडणी पण छान अशी तडका बसून द्यायची बघा. तुम्हाला बघूनच लक्षात आलं असेल. आणि एवढी छान होते ना चवीला. आणि गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे बघा. तर गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि 5-7 मिनटं उकळी आणू शकता तुम्ही किंवा वरती आल्यानंतर तुम्ही गॅस ऑफ करायचा आहे. एक 5-7 मिनटं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. आता इथे मी खडा मिठाचाच वापर करते रस्सा भाजीला वगैरे, त्यामुळे मी कढीला पण मी इथे खडा मिठच टाकला आहे. त्यानंतर थोडासा गूळ टाकायचा. गुळाने चव खूप छान लागते, आंबट गोड. आणि अधूनमधून असं हलवायचं. काही वेळेला काय होतं, आपण जे चणापीठ मिक्स केलेलं आहे ते खाली बसलं जातं. त्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं आणि एकसारखी मिळून येते आणि चवीला पण एकसारखी लागते. एवढी छान लागते ना, तुम्ही एक सोडून 2 भाकरी खाल. बाजरीच्या भाकरीबरोबर तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते त्याची. तर आता एक मी 5 ते 7 मिनटं त्याला उकळी घेणार आहे आणि त्यानंतर गॅस ऑफ करणार आहे. आता ही आपली महाराष्ट्रीयन लोकांची खूप आवडती कढी. आता कढी म्हटलं तर कढी वडा, कढी भजी याची आठवण होते. तर हो, आपण पण भजी करणार आहोत. तर ते मी तुम्हाला सांगते कसे करायचे. आता इथे बघा, मी थोडासा गूळ टाकलेला आहे. फोडणी दिल्यानंतर सर्वात शेवटी थोडासा गूळ टाकायचा आहे. गुळाने चव खूप छान येते. अधूनमधून परत हलवायचं आहे. आता त्यानंतर बघा, कढी म्हटलं तर भजी आलेच पाहिजे. तर आता इथे मी एका छोट्या टोपामध्ये 2 ते 3च चमचे, छोटे चमचे आहे, नाश्त्याचा चमचा तेवढंच बेसन पीठ घेणार आहे. आता कढी भजी म्हटलं तर भजी आपण त्याच्यामध्ये ॲड केलं तर घट्टसर, दाटसर होतं आणि खूप घट्ट झाल्यानंतर पण खायला चवीला लागत नाही. त्यामुळे बेतानेच इथे बेसन पीठ घ्यायचं आहे. तर मी छोटे नाश्त्याचे चमचे 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे, 3 चमचे घेतलेलं आहे. आता यामध्ये बघा, आपल्याला थोडीशी हळद आणि थोडंसं लाल तिखट आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. मीठ थोडंसंच टाकायचं आहे, पण मिरची पावडर तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा स्किपही करू शकता. तर इथे मी थोडीशी टाकलेली आहे. त्यानंतर थोडंसंच पाणी बेताने घालायचं आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये बघा,
कोथिंबीर चिरलेली होती म्हणून मी थोडी कोथिंबीरसुद्धा त्यामध्ये ॲड केलेली आहे. आणि काही वेळेला बघा मुलांना तसे प्लेन भजीसुद्धा खायला खूप छान वाटतात कुरकुरीत, त्यामुळे मी इथे थोडंसं कोथिंबीर वगैरे पण ॲड केलेली आहे. आता बेताने पाणी घातलं आणि थोडंसं पीठ असं मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही बनवायचं. जास्त जर घट्ट बनवले तर भजी आतमध्ये कच्चे राहतात आणि पिठाळ असं लागतात आणि पोटाला पण त्रास होऊ शकतो. त्यामुळे अगदी बेताने पाणी घालायचं आहे. त्याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवायची आहे पिठाची. तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सर्वात शेवटी करायच्या वेळेला आपण त्यामध्ये सोडा ॲड करणार आहे. तर तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता मिक्स करून घेतलं आहे मी आणि कढी तुम्ही बघू शकताय खूप छान तरी आलेली आहे. घरगुती आपण साजूक तूप बनवल्यानंतर जे ताक तयार होतं त्या ताकाची आपण कढी बनवली, त्यामुळे खूप छान अशी तरी आलेली आहे आणि चवीला तर एवढी अप्रतिम लागते ना तर विचारू नका. आता बघा इथे आपण कढीचा गॅस अगदी कमी केलेला आहे. त्यानंतर इथे जे बेसन पीठ मी मिक्स केलं होतं त्यामध्ये थोडासा सोडा टाकला आहे आणि पुन्हा मिक्स करून घेतलं. आता इथे मी एक छोटी कढई तापायला ठेवली. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तर कमीच तेल घातलेलं आहे कारण भजी आपण थोडेच बनवणार आहोत. तर आता इथे बघा चमच्याने असे भजी अलगद सोडून घ्यायचे जागेवरच, म्हणजे ते असे गोलाकार आणि टम्म असे फुगतात. तर कधी आपण प्लेन भजी बनवतो तर खूप घट्ट पीठ भिजवलं तर आतमध्ये कच्चेच राहतात आणि नंतर खाल्ल्यानंतर पोटाला त्रास होतो. तर आता इथे आपण अगदी छोट्या साईजचे जागेवरच आपण सोडतो आहे, त्यामुळे अगदी ते टम्म फुगतात आणि खूप छान गोलाकार शेप येतो. तर असे हे करून घेते आहे मी सगळे आणि गॅसची फ्लेम अगदी आपल्याला नॉर्मल ठेवायची आहे आणि त्यानंतर अलगद पलटी करायची आहे. तर कढी भजी म्हटलं तर सगळ्यांच्याच आवडती, अगदी लहानांपासून मोठ्याल्यांपर्यंत आपली महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. अगदी पारंपरिक रेसिपी. आपली आई आजी हे पहिले नेहमी बनवायचे बघा आणि त्यावेळेला असं घट्टसर ताक दही असायचं. परंतु आपण आत्ताही तशी बनवू शकतो. अगदी बिना वाटणाची तुम्हाला मी झटपट अशी दाखवलेली आहे. तर असे हे तुम्ही भजी करायचे आणि त्यामध्ये नंतर सोडायचे. आता भजी त्यामध्ये कधी टाकायचे तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओ दाखवलेलेच आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा आणि करून बघा हवं तर रेसिपी आणि कशी झाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची. छान असे खरपूस आपल्याला भजी तळून घ्यायचे आहेत, म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात आणि आपण जेव्हा कढीमध्ये ते ॲड करतो तेव्हा चवीला खूप छान लागतात, म्हणजे पोटालाही त्रास होत नाही. आता बघा हे असे आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचे. तर तुम्ही बघताय की कलर चेंज झालेला आहे आणि बघूनच वाटतंय की भजी किती क्रंची छान झालेले आहेत, तळलेले आहेत. तर आता बघा मी एका प्लेटमध्ये ते काढून घेते आणि भजी कढीमध्ये टाकताना जेव्हा आपल्याला जेवायला घ्यायचे त्याच्या अगोदर एक 5-7 मिनटं आपल्याला भजी त्याच्यामध्ये टाकायची आहे आणि नंतर लगेच आपल्याला जेवण करायला घ्यायचे. आता जेव्हा तुम्ही कढी जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवली असेल तर ती अर्धी काढून ठेवायची एका भांड्यामध्ये, म्हणजे तुम्ही दुसऱ्या वेळेला ती व्यवस्थित अशी भाकरी वगैरे चुरून खाऊ शकता. कारण तुम्ही जर एकदमच सगळे भजी त्याच्यामध्ये टाकले तर ती खूप घट्टसर आणि दाटसर होते. खायला पण ती चवीलाच व्यवस्थित लागत नाही, रुचकर. त्यामुळे अगदी बेताने आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला वन टाईम खायची आहे तेव्हा तुम्ही असे भजी त्याच्यामध्ये ॲड करू शकता. किंवा जर जास्त क्वांटिटीमध्ये जर बनवली तर तुम्ही कमी क्वांटिटीमध्ये भजी त्याच्यामध्ये ॲड करायचे, म्हणजे ती व्यवस्थित अशी जर पातळ असेल तर ती भाकरी चुरून खाता येते. मस्त गरमागरम कढी भजी आणि भाकरी त्याच्यासोबत तुम्ही काही घेऊ शकता, चटणी वगैरे. तर अशा पद्धतीने ही मी तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीने कढी दाखवलेली आहे. नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.